नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे. एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बीएमसी इन्स्पेक्टर शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 दोन्हीचे लेक्चर अपलोड झालेले आहेत. आज आपण शिफ्ट 3 चं लेक्चर बघणार आहे. ठीक आहे. एक कोर्सची अनाउन्समेंट देतो की पीवायक्यू बॅच आहे ही 2025 साठी जेवढ्या पण एक्झाम होतील त्याची सरळ सेवेची एक्झाम. तर याच्यामध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे आतापर्यंत ज्या ज्या एक्झाम टीसीएस न कंडक्ट केलेल्या आहेत तर ज्यांच्या रिस्पॉन्स शीट भेटतात आपल्याला मिळतात तर त्यांचं सगळं आपण एक्सप्लेनेशन पीवायक्यूचं करणार आहे. तर ह्याच्यातलं मेन म्हणजे तलाठीचे जे 57 पेपर झाले ते खूप भारी भारी प्रश्न होते त्याच्यात. तर त्याचे सगळे पेपर याच्यामध्ये आहेत सध्या. त्याच्यानंतर टेटचं आहे, बीएमसी इन्स्पेक्टरचं युट्यूबवर आता व्हायला लागलं आपलं, क्लर्कची ऍप मध्ये मिळणार आहेत तुम्हाला. वनरक्षक, सहकार, डब्ल्यूआरडी, पीसीएमसी क्लर्कचे पेपर, टीव्हीएटी, डीएमईआर, टीईटी. तर जे जे प्रश्नांच्या रिस्पॉन्स शीट आपल्याला भेटतात थोडक्यात टीसीएस न कंडक्ट करणाऱ्या सगळ्या एक्झामचे पेपर आपण याच्यात घेणार आहोत. आता 40 ते 45 पेपरचं डिस्कशन ऑलरेडी अपलोडेड आहे. काहींचं तुम्हाला टॉपिक वाईज मिळेल, काहींचं ऍज इट इज पेपर टाईप मिळेल डिस्कशन, पण आपण सगळ्या प्रश्नांचं डिस्कशन घेणार आहोत. तर जर 2025 मध्ये तुम्ही ही एक्झाम देणार असाल, सरळ सेवेच्या इतर एक्झाम देणार असाल तर त्याच्यासाठी गणित बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मिळवण्यासाठी ही बॅच तुम्ही नक्की या. तुमचा एकही रुपया किंवा एकही मिनिट वाया जाणार नाही. मिनिमम मी सांगतोय म्हणून की 100+ प्रश्नपत्रिकांचं डिस्कशन आपण याच्यात घेणार आहोत. ठीक आहे. फी पण आपण जास्त नाही ठेवली, 750 रुपये मध्ये 1 वर्षांच्या व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला मिळेल. जेवढं पण एका वर्षात मी टीसीएस अपलोड करेन ते सगळं तुम्हाला याच्यात मिळणार आहे. तर बिंदास्त एज्युकल्चर ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही जॉईन करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर हा माझा नंबर आहे 9021747391. याच्यावर तुम्ही कोर्स विषयी पण माहिती मिळवू शकता आणि याच नंबरवर तुम्ही तुम्हाला ज्या काही गणित बुद्धिमत्तेच्या शंका आहेत व्यवस्थित फोटो काढून सरळ क्रॉप करून मला पाठवला की 1 ते 2 दिवसाच्या आत मी तुम्हाला त्याचं उत्तर लिहून पाठवेन. ओके, चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू आपण. काय म्हणतोय पहिला प्रश्न? 3 व्यक्तींचे सरासरी वय 40 वर्ष आहे आणि त्यांचे वय 1:6:9 च्या प्रमाणात आहे. सर्वात लहान व्यक्तीचे वय, 3 व्यक्तींचे सरासरी वय 40 आहे तर टोटल किती रे? 40 गुणिले 3 120. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय, मी का ट्रिकच्या नादाला लागू नका म्हणतो बघ. आता सर्वात लहान ट्रिक नका शिकवतात. सगळ्यात लहान व्यक्ती कोण आहे? 1. मग 1च्या पटीतला आन्सर बघ पर्यंत. अरे 1च्या पटीत तर सगळेच आहेत ना, त्यामुळे कन्सेप्ट इम्पॉर्टंट पाहिजे, मेथड माहित पाहिजे तुला. तर तिघांचं सरासरी वय किती? 120. तिघांचा रेशिओ किती आहे? 1:6:9. म्हणजे आपल्या भाषेत तिघांचं टोटल वय किती बघ? 9:6:15, 15 आणि 16. आपल्या भाषेत किती आहे टोटल? 16. पण त्यांच्या भाषेत किती आहे? 120 वर्षे. म्हणजे आपल्या 16ला ते 120 म्हणतात तर आपल्या 1ला किती? 120 ला 16 भागा. 16 12 वर्षे उरले 8, 16:85. तर 1ला किती येते रे? 7.5 वर्ष. बरोबर. तर त्यांनी काय विचारले? सर्वात लहान. सर्वात लहान कोण आहे? 1च आहे. म्हणजे 1ला किती झालं रे? 7.5 वर्ष. ऑप्शन नंबर 4. मधल्या व्यक्तीचं विचारलं असतं तर 7.5 गुणिले 6 केलं असतं आपण. ठीक आहे. चला. कार्तिका तिच्या घरापासून 6 किलोमीटर दूर ऑफिसला चालत जाते. सकाळी 1 तासात हे अंतर पार करते तर संध्याकाळी घरी परतताना तेच समान अंतर पार करण्यासाठी तिला 30 मिनिटे अधिक लागतात, म्हणजे 1.5 तास लागतो. द्विमार्गी प्रवासादरम्यान तिचा सरासरी वेग विचारलाय. सरासरी वेग, ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीडची कन्सेप्ट काय असते? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. बरोबर. टोटल डिस्टन्स किती रे? जाताना 6, येताना 6. टोटल डिस्टन्स किती? 12. आणि टोटल टाइम किती? जाताना 1 तास लागतो पण येताना तिला किती वेळ लागतो रे? येताना 1.5 तास लागतोय. म्हणजे 1 तास अधिक येतानाचा 1.5 तास म्हणजे असं टोटल किती झालं रे? 2.5 तास. म्हणजे टोटल टाइम किती झाला? 2.5. याच उत्तर तुम्हाला काढायचंय. किती येत आहे मग? 120. 1 शून्य वर वाढवलं, खाली पण 1 शून्य वाढवलं, 25. डन. मग काय काय येणार? 5 5 25 आणि 24 25 असे. सरासरी वेग किती तिचा? 24/5. ऑप्शन नंबर 4. ओके. कन्सेप्ट ऍव्हरेज स्पीड, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. बघा परत तेच. एका वस्तूची सूचीबद्ध किंमत किती आहे? 1200 आणि सूचीबद्ध किमतीवर 15% सवलत दिली जाते. निव्वळ विक्री किंमत 887.40 पर्यंत आणण्यासाठी ग्राहकाला आधीच्या सवलतीच्या किमतीवर किती टक्के अतिरिक्त सवलत द्यावी लागेल? असा प्रश्न विचारलाय. थोडक्यात तुम्हाला ती गोष्ट कितीला विकायची आहे? 887.40 ला विकायची. गोष्टीची सुरुवातीची एमआरपी किती आहे?
1200. एकदा किती डिस्काउंट दिलाय? 15%. 15% डिस्काउंट म्हणजे गोष्ट विकली कितीला? 85%ला. बरोबर. याच्यावर अजून काहीतरी डिस्काउंट देणं बाकी आहे. तो डिस्काउंट दिल्यानंतर गोष्टीची किंमत किती झाली पाहिजे? 887.40 झाली पाहिजे. 887.40. दोन पद्धतीने करू शकतो आपण. पहिल्यांदा हा डिस्काउंट काढा किंवा डायरेक्ट ठीक आहे एवढा डिस्काउंट एवढ्याला विकलं असं समजू आपण. एवढ्याला विकलं, X% विकलं. झालं. मग काय काय करू शकतो? 2 शून्याला 2 शून्य गेले. ठीक आहे. आता हे इकडचं तिकडं करायचंय. X ची व्हॅल्यू नाही केलं आपल्याला. मग हे 2 शून्य तिकडचे 2 शून्य गायब करतील म्हणजे 2 पॉईंट गायब करतील. 887.40 छेद इकडचं 12 आणि गुणिले 85. बघा एक एक गोष्ट करू आपण. 17 न भाग जातोय बघ. 17 5 85. 17 5 85 उरले 3. 17 दुनी 34 उरले 3. 17 दुनी 34 17 0 0. परत 12 चौक 48 4 येत आहे. 12 त्रिक 36 12 न पण जातोय बघ. मग 12 चौक 48 उरले 4. 12 त्रिक 36 उरले 6 आणि 12 पंचे 60. डन. आणि परत इकडं पण किती येतोय मग? हे काय येणार बघ आता? 435 भागिले 5 किती येत आहे? 5 एक्के 45. बरोबर. 45 उरले किती? 3 आणि 5 7 35 म्हणजे किती टक्क्याला विकायला पाहिजे ती? 87%ला. मला सांगा 87%ला विकली पाहिजे तर डिस्काउंट किती दिला रे? 13% एक्स्ट्राचा डिस्काउंट दिला. 13% डिस्काउंट दिला म्हणजे 0.13 दिला. ठीक आहे. चुकलंय त्यांचं. का? किती टक्के म्हटलंय ना तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं? 13%च द्यायला पाहिजे होतं. किती डिस्काउंट म्हटलं असतं? म्हटलं असतं 0.13 पट. ओके. पण 13% उत्तर आलं आपलं. 87%ला विकली म्हणजे 13% डिस्काउंट न विकली. तर काय येणार मग? हे चुकून झालं. हे काही करेक्ट आन्सर नाही कारण त्यांनी इथं टक्के वापरले तर इथं 13 आन्सर पाहिजे होतं. ठीक आहे. पुढचा पण स्क्रॅप नाहीत करणार ते. अरुण शहर ए ते शहर बी असा प्रवास करतो. जर अरुणने त्याची गाडी त्याच्या सामान्य वेगाच्या 3/5 या वेगाने चालवली तर तो शहर बी मध्ये 52 मिनिटे उशिरा पोहोचतो. तर अरुणने त्याच्या सामान्य वेगाने गाडी चालवल्यास त्याला शहर ए ते शहर बी पर्यंत प्रवास करायला किती वेळ लागतो? त्याला काय करायचंय? शहर ए ते शहर बी प्रवास करायचंय. म्हणजे कॉन्स्टंट काय? हे डिस्टन्स कधी चेंज होणार आहे का? नाही. मग आपलं काय ठरलंय? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम मध्ये जर डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. म्हणजे स्पीड वाढले की टाइम कमी होतं. स्पीड कमी झालं की टाइम वाढतं. डिस्टन्स कॉन्स्टंट म्हणजे स्पीडचा जो रेशो आहे त्याचा उलटा रेशो कोणाचा पाहिजे? टाइमचा पाहिजे. मग मला सांगा स्पीड पहिल्यांदा स्पीड किती होतं? सामान्य स्पीड किती आहे? 5. या 5चं त्याने किती केलंय? 3. बरोबर. सामान्य स्पीड काय? 5. 5चं काय केलं त्याने? 3. मग मला सांगा टाइमचा रेशो काय होईल? टाइमचा रेशो काय होईल? 3:5. उलट असतं. हे सगळं शिकवलंय वर्गात. हे आता शिकवत नाहीये. जस्ट सांगतोय तुम्हाला की डिस्टन्स कॉन्स्टंट स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. इनव्हर्सली जिथं जिथं असतं तेव्हा रेशो उलटे होतात. स्पीडचा रेशो सामान्य स्पीड 5 आहे आणि नंतर चेंज झालेली स्पीड 3 आहे. तर नॉर्मल 5 आणि 3 आहे. तर टाइम काय लागतो? सामान्य टाइम 3 आणि चेंज टाइम 5 लागतो. तर तो किती रे? 52 मिनिटे उशिरा पोहोचतो. मला सांगा आपल्या भाषेत किती वेळ उशिरा पोहोचलाय? 3चं 5 झालं म्हणजे आपल्या भाषेत 2 उशिरा पोहोचला. आपल्या भाषेत 2 उशिरा पोहोचला पण त्यांच्या भाषेत 52 मिनिटे उशिरा पोहोचला म्हणजे आपल्या 2ला ते काय म्हणतायत? 52. तर आपल्या 1ला काय म्हणतील ते? 26. तर विचारलंय काय? ए ते बी शहर पर्यंत प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ कधी सामान्य वेगाने गाडी चालवली. सामान्य वेगाचा वेळ किती आहे? 3. पण आपल्या 1ला काय म्हणतात ते? 26 मिनिटं म्हणतात. तर आपल्या 3ला काय म्हणतील? 26 त्रिक 78 मिनिटं. ऑप्शन नंबर 1. स्पीड टाइम डिस्टन्स करतोय. फॉर्म्युला वापरला का? नाही. आणि किती सिंपल वाटतं रे. हे तर तुला शिकवलंय ना. ते तर सोडूनच दे. तू नुसतं एवढं लिहिणार आहे. 5:3 3:5. 2 म्हणजे 52. 1 म्हणजे 26. 1 म्हणजे 26 तर 3 म्हणजे 78 मिनिट. कळलं? समजलं का? ओके. नेक्स्ट. इथं 50% कळालं असेल तर बॅच मध्ये सगळं कळून जाईल. दुसरं, जर ए चा पगार बी च्या पगारापेक्षा 44% अधिक असेल तर बी चा पगार ए च्या पगारापेक्षा किती टक्के कमी? आपण हे किती सिंपल सांगितलंय.
ए चा पगार बी च्या पगारापेक्षा ज्याच्याशी कंपॅरिझन केलंय बी च्या पगाराशी त्याला पकडायचं 100. 44% अधिक आहे तर ए चा पगार झाला 144. तर बी चा पगार किती टक्क्याने कमी आहे? बी चा कितीने कमी आहे रे? 44 न कमी आहे. पण किती वर? 144 वर. कसं करणार? 144 वर 44 कमी तर 100 वर किती? बघा मग काय काय जमतंय. 4 न जातोय बघ. 4 11, 4 त्रिकोण 12, 4 सक्क 24, परत 4 न जातोय. 4 9 36 आणि 25 चोक 100. म्हणजे हे किती होणार? 275/9. मग बघ 9 त्रिक 27, 9 0 0, 9 5 45. 30.5% कमी आहे. एकदम सोपं एक्झाम्पल होतं हे. ठीक आहे. आकडे फक्त किचकट दिलेत त्यांनी. 20% वाढतं म्हणजे 20% कमी नसतं, हे लक्षात घे. 25% पगार जास्त आहे म्हणजे दुसऱ्याचा 25% कमी असं नसतं. ते रुपयांच्या भाषेत. मला 25 रुपये जास्त आहेत तर तुला 25 रुपये कमी आहेत. पण मला 25% जास्त असल्यावर तुला 25% कमी नसतंय, तुला 20% कमी असतंय. ते कसं? ते शिकवताना आपण केलेलं आहे. बेस कन्सेप्ट म्हणतात त्याला. बेस, BAC. पर्सेंटेज हे बेसवर डिपेंड असतं. वॉशिंग मशीनची किंमत टीव्हीच्या किमतीपेक्षा 75% कमी आहे. वॉशिंग मशीन आणि टीव्ही. टीव्हीच्या किमतीपेक्षा म्हणजे टीव्ही 100 रुपयाचा असेल तर वॉशिंग मशीन कितीचे आहे? 75% कमी आहे म्हटले. म्हणजे वॉशिंग मशीन कितीचे आहे? 25 रुपयाचे. जर वॉशिंग मशीनच्या किमतीमध्ये 36% वाढ झाली आणि टीव्हीच्या किमतीमध्ये 31% घट झाली तर 8 वॉशिंग मशीन आणि 2 टीव्हीच्या एकूण किमतीत किती बदल होईल असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर एक एक न काढू आपण आता. वॉशिंग मशीनच्या किमतीमध्ये 36% वाढ झाली म्हणजे हे 25 जे आहे ते 36% वाढलंय. म्हणजे नवीन किंमत काय असणार आहे रे? नवीन किंमत 25 गुणिले 136%. पटलं? 36% वाढतं. आणि टीव्हीच्या किमतीत 31% घट झाली म्हणजे टीव्हीची किंमत 31% घटली म्हणजे झाली किती? 69%. तर 100 ची गोष्ट कितीला मिळाली आपल्याला? 69%. ही नवीन किंमत आहे बदललेली. तर आपल्याला काय विचारले? 8 वॉशिंग मशीन आणि 2 टीव्हीच्या एकूण किमतीत कितीने बदल होईल? एकूण किमतीत कितीने बदल होईल? पहिल्यांदा जुनी किंमत काढू. मला सांगा जुनी 8 वॉशिंग मशीनची किंमत काढू, परत टीव्हीची किंमत काढू. किती येते रे? टीव्ही किती आहेत? 2च आहेत. सॉरी, टीव्ही 2च आहेत. तर 25 8 200 वॉशिंग मशीन प्लस टीव्ही 100 गुणिले 2 पण 200. तर सुरुवातीला किती रुपयाला पडायचे? 8 वॉशिंग मशीन आणि 2 टीव्ही 200 200 400 ला. नवीन ह्याच्यात काढू 8 ची किंमत आणि इकडे 2 ची किंमत. तर बघा 25 चोक 100, 4 दुनी 8, किती आले? 136 दुनी 272, 100 100 कॅन्सल, 69 गुणिले 2, 70 दुनी 140, तर हे येणार 138 अधिक 138. किती आलं टोटल? हे 8 आणि 2 10. आजचा आला 1 3 आणि 1 4 आणि 7 11. आजचा आला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 410. बरोबर. कितीचा फरक पडला रे? 10 रुपयाचा. पण त्यांनी कशात विचारलाय? टक्क्यांमध्ये विचारलाय फरक. मला सांगा 400 रुपयाची गोष्ट 10 रुपयानं वाढली म्हणजे टक्क्यांच्या भाषेत कितीनं वाढली? 2 शून्याला 2 शून्य गेले. 10/4 काय असते? 2.5% फरक पडेल. 2.5% काय होईल? वाढ होईल. आलं का ऑप्शन? दिसायला अवघड वाटतं की नाही प्रश्न, पण किती सिस्टमॅटिक गेलाय. सुरुवातीला टीव्हीची किंमत 100 पकडा, वॉशिंग मशीन 75% कमी आहे म्हणजे 25 पकडा. 25 वर 36% वाढ झाली म्हणजे 136% काढलं. 100 चं 31% घट झाली म्हणून 69% काढलं. ही जुनी किंमत, ही नवी किंमत. मग 8 वॉशिंग मशीन घेतले तर 25 8 200, 2 टीव्ही घेतले तर 100 दोन्ही 200, 200 200 400. सुरुवातीला किती रुपये लागत होते? 400 रुपये लागत होते. नंतर 8 वॉशिंग मशीन हे सगळं कॅल्क्युलेशन केलं 272 ला पडलं. 2 टीव्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं 138 ला पडलं. 272 आणि 138 काय झालं? 410. सुरुवातीला 400 लागत होतं, आता 410 लागतंय. 10 वाढलं. किती वर? 400 वर. 400 वर 10 तर 100 वर किती? 2.5%. चला नेक्स्ट क्वेश्चन. जर 30 कामगारांनी 4 दिवसात 4000 रुपये कमवले. सिंपल काय ठरलंय आपलं? मॅन डेज इज इक्वल टू टोटल वर्क. मग टोटल वर्क कधी काम असतात, कधी पैसे असतात, कधी नांगरणं असतं, किती जमीन नांगरली, कधी भिंतीचं आकारमान असतं.
कधी घरं वाचतात, काय असेल ते. मग मॅन किती आहेत रे? 30 कामगारांनी. 30 कामगारांनी 4 दिवसात किती रुपये कमवले? 4,000 रुपये कमवले. थोडक्यात 4,000चं कामच केलं ना, म्हणून ते टोटल वर्क. मग सेम 60 कामगार 6 दिवसात किती रुपये कमवतील? असं आलं की फक्त आपण काय करतो? तिरकस गुणाकार. बघा, वरचं खालचं कॅन्सल, आडवा आडवा पण कॅन्सल करू शकतो. 30 किंवा तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा असेल, तिरकस गुणाकार करा. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 60 गुणिले 6 गुणिले 4,000 भागिले 30 गुणिले 4. असं पण करू शकता तुम्ही. 30 दुनी 60, परत हे किती होणार? 1000. 6 दुनी 12 गुणिले 1000, 12,000. किती रुपये कमवले रे? 12,000 रुपये कमवले. तुम्हाला डायरेक्ट इथनं सांगू, वरचं खालचं कॅन्सल. 30 एके 30, 30 दुनी 60, परत 4 एक 4, 4 गुणिले 1000. मग क्वेश्चन मार्क बरोबर काय येणार? आता बघा, 6 दुनी 12, 12 गुणिले 1000, 12,000. कळलं? असं सुद्धा तुम्ही करू शकता. पुढचा प्रश्न बघा. 8 संख्यांची सरासरी 19 आहे. यापैकी 5 संख्यांची, बघ शिफ्ट 2 मध्ये सेम प्रश्न आलाय. 8 संख्यांची सरासरी किती? 19. 19 8 52 असेल. त्यापैकी 5 संख्यांची सरासरी 13 आहे, म्हणजे 13 5 65 गेले ह्याच्यातून. 12तून 5 गेले 7 आणि 15तून 7 गेले 8. 87 राहिले. किती संख्यांचं आहे टोटल? ते 3 संख्यांची. मग 87 भागिले 3 किती असणार आहे? 29 त्रिक 87. आता याची कन्सेप्ट शिफ्ट 2 च्या व्हिडिओ मध्ये झाली. आपण कसं करतोय, मी नाही असं एक्सपेक्ट करणार की तुम्ही माझा पहिलाच व्हिडिओ बघताय मग मी तुम्हाला सगळं सांगणार. तुम्ही कंटिन्यू डेली बघा ना, तुम्हाला हे कालच्या व्हिडिओ मध्ये दिसेल की हे एक्झाम्पल घेतलंय. मग तिथं आपण त्याला 2 अडीच 3 मिनिटं दिले. आज का द्यायचं 2 मिनिटं? मी आज त्याला 15 सेकंदाचाच उडवणार, कारण सेम टू सेम प्रश्न आहे, आकडे बदललेत फक्त. बरोबर? त्यामुळे हे तुला 50% कळलं तर तू आधीचा व्हिडिओ बघ, तुला 100% कळेल. आणि एकदमच भारी करायचं असेल तर बिंदास माझी जी मोठी बॅच आहे ती लावू शकतो. तुला बेसिक चांगला असेल, तुला फक्त माझ्या मेथडने शिकायचंय, तर तू सरळ सेवेची आपण जी मागापासून सांगतोय ती बॅच सुद्धा लावू शकतोस तू. सगळे PYQ त्याच्यात होणार आहेत 2024-23 साली झालेल्या एक्झामचे. पहिल्या 72 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी 2 दशांश स्थानांपर्यंत किती असेल? आता नैसर्गिक संख्यांचा वर्गचा फॉर्म्युला काय असतो? त्यांच्या वर्गाच्या बेरजेचा वर्ग बेरीज सलग संख्यांची असेल तर तो फॉर्म्युला काय असतो? n into n plus 1 into 2n plus 1 upon 6 असतो. n into n plus 1 into 2n plus 1 upon 6. पण यांची सरासरी विचारली. वर्ग बेरीज हा असतो. सरासरी म्हणजे काय? जेवढ्या संख्या असतील त्यांना भागायचं. म्हणजे संख्या किती आहेत? n. n परत भागलं म्हणजे n काय झालं? कॅन्सल. आता बघा, पहिल्या 72 म्हणले म्हणजे 72 आणि 1 73 गुणिले 72 दुनी 144, 144 आणि 1 145 छेद 6. जमलं? मग आता ह्याला करायचं, तुम्हाला गुणाकार केल्याशिवाय काही ऑप्शन नाहीये. 145 गुणिले 73 करा. 145 गुणिले 73. 3 5 15, 3 चौक 12 आणि 13, 3 1 3 आणि 1 4 0, 7 5 35, 3 7 चौक 28 आणि 3 31, 3 7 1 7 आणि 3 10, 5 8 5 0 1. आणि ह्याला कितीने भागायचं रे? 6 ने भागायचं. बघा, 6 1 6 उरले 4, 6 7 42 उरले 3, 6 6 36 उरले 2, 6 चौक 24 उरला 1, 6 1 6 उरले 4, 6 6 36, 1764.16 म्हणजेच ते पुढे जाऊन 17 होतं. 1764.17. त्यांना इथं तुमच्या कॅल्क्युलेशनची एक्झाम आणि तुम्हाला हा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. काही ठिकाणी फॉर्म्युला मस्ट आहे, तिथं तुम्ही शॉर्टकट वगैरे काय लावू शकत नाही. तिथं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सोपं आहे ते, काही जास्त अवघड नाही. 5-6 फॉर्म्युले आहेत. सलग संख्यांची बेरीज, परत सलग विषम संख्यांची, सलग समसंख्यांची, वर्गांची बेरीज आणि घनांची बेरीज. ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही तुम्हाला येणार नाही. बघा, वार्षिक 8% दराने 2200 या रकमेवर 3 वर्षात मिळणारे सरळ व्याज किती असेल? 8% रेट आहे 3 वर्षात, म्हणजे 8 त्रिक 24% व्याज मिळालं पाहिजे. मग 2200 वर डायरेक्ट 24%. फॉर्म्युला लावतच बसू नको. 8% रेट आहे वर्षाचा, 3 वर्षात पाहिजे. सरळ व्याजासाठी सांगतोय. 8 त्रिक 24% काढ. 0 0 गेले. मग 22 चौक 88, 8 आले 8, 22 दोन्ही 44 आणि 8 52. किती अरे व्याज किती मिळालं? 528. सोपा होता हा प्रश्न. ठीक आहे.
तुम्हाला मी पाठ करण्याच्या कन्सेप्ट एकदम झिरो करून टाकतो. पाठ रट्टा बिट्टा काय जास्त नाही मारायचा. अशी सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे जी 9106 मध्ये मिळवल्यास मिळालेल्या संख्येला 22, 11, 15 आणि 13 या प्रत्येक संख्येने भागल्यास त्याची बाकी किती उरते? 7. खूप असा अवघड प्रश्न वाटतो. आता कसं होणार माझं? तसलं काहीच नाही या प्रश्नात. फक्त तुम्हाला 22, 11, 15, 13 चे पाडे आले पाहिजे. यांनी भागल्यावर बाकी किती उरली पाहिजे? 7. पण कधी? तिच्यामध्ये आपण जेव्हा 9106 मिळवतो तेव्हा. आता तुम्हाला सांगतो की कसं शॉर्टकट कसा वापरायचा. तुम्हाला काय बाकी किती उरली पाहिजे? 7. आता 15चा पाडा लिहिला तर 15च्या पाड्यात एक तर 15 येतं, 30 येतं, 45 येतं, 60 येतं. म्हणजे एकक स्थानाला 5 किंवा 0 येतं. बरोबर? एकक स्थानाला किती येतं? 5 किंवा 0. पण आपल्याला काय पाहिजे? बाकी किती उरली पाहिजे? 7 बाकी उरली पाहिजे. मग 7 बाकी उरायची असेल तर ह्याच्यात कुठला तरी एकक स्थानाला 7 आकडा असलेला अंक मिळवायला लागेल. मग 7 मिळवला तर काय यायला पाहिजे? त्याच्या एकक स्थानी 7 आणि 5 12 म्हणजे 2 यायला पाहिजे. म्हणजे जे काय उत्तर असेल ना त्याच्यात ही संख्या जर मिळवली तर एकक स्थान काय पाहिजे? 2. किंवा काय पाहिजे अजून? एकक स्थान 7 मिळवलं तर एकक स्थानी 7 पण लागेल. 2 किंवा 7 पैकीच काहीतरी येणार आहे. तरच 15 ने भागलं तर उत्तर काय येणार आहे? बाकी किती उरणार आहे? 7. मग मला सांगा, मी 3771 मध्ये जर 9106 मिळवलं तर 6 आणि 1 7. एकक स्थानाला 7 आहे, होऊ शकते आन्सर. ह्याच्यात पण मी मिळवलं 7 आणि 7 13. एकक स्थानाला 3 चालतंय का? मला नाही चालत. म्हणजे हे उत्तर येणार नाही. परत 9106 मध्ये 6 आणि 4 10. एकक स्थानाला किती आहे? 0. चालतंय का रे? आपल्याला 2 किंवा 7. 15 का घेतलं? 15 इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. त्याच्यात फक्त 2च पॉसिबिलिटी होतात म्हणून 15 घेतला आपण. ठीक आहे, तर चालत नाही. परत एक इथे 9106 परत मिळवलं चौथ्या ऑप्शन मध्ये, हे पण चालत नाही. तर 6 6 किती येत आहे? 12. तर 12 चालू शकते. म्हणजे आपण काय केले रे? 2 ऑप्शन तरी रद्द केले. 2 ऑप्शन मी काय केले? रद्द केले. मग सरळ ह्यांच्यात 9106 मिळवा आणि बाकीच्या ऑप्शन साठी पण ट्राय करा. चला, मी 9106 मिळवलं. किती येत आहे? 6 आणि 1 7. हे पण 7. 7 आणि 1 8 आणि 9 3 12. डन. आता सगळ्यांना भाग घालू. आता 22 न भाग घालवत बसायचं नाही. 11 न गेला तर 22 न आता 9100 हा 11 न जातोय का किती होते ते बघायचं. त्याच्याप्रमाणेच 22चं पण चालतं. तुला ज्याचा पाडा येतो त्याचं घालवत राहतो. मग मी पहिल्यांदा ह्याच्यात पण मिळवून टाकतो. 6 6 12 हातचाला 1 5 आणि 1 6. परत 7 आणि 1 8 आणि 9 3 12. ह्याला यांनी भाग घालवल्यावर प्रत्येक वेळी किती उरलं पाहिजे? 7. तुला जे आकडा येतो त्यानं कर. 11चा येतो 11 1 11 उरला 1. 11 1 11 उरले 7. 11 7 77 11 0 0 उरले 7. उरतंय. ह्याच्यात पण 11 न घालू. 11 1 11 उरला 1. 11 1 11 उरले 7 आणि 11 7 66 उरले 10 आणि 102 म्हणजे 11 9 99 उरले किती? 3. संपलं की 7च उरायला पाहिजे होतं. म्हणजे आपण येणार नाही. बाकीच्यांचं 22चं 13चं चेकच नाही करायचं. एवढ्यातूनच कळलं की या संख्येत एवढं मिसळलं की प्रत्येक वेळी बाकी किती उरते? 7 उरती आहे. ह्याला जरा प्रॅक्टिस लागतं की हे मी कसं काढलं 15चं 15 10 हे त्यासाठीच असतात दिलेले त्याच्यात पर्याय की बाबा मला 7 बाकी पाहिजे ना, तर एकच आणि काय पाहिजे? 2 किंवा 7 पाहिजे होतं. मग ह्या दोन्हीत ते येतच नव्हतं. म्हणजे हे 2 ऑप्शन कधीच आयुष्यात येणार नाहीत. ह्या दोन्हीत मी आलं, ट्रायल घेतला दोन्हीचा. हे 2 एलिमिनेट करायला 10 सेकंद, हे ट्रायल घ्यायला परत 20 सेकंद घ्या, अर्धा मिनिट 40 सेकंद, किती पण घ्या, पण एका मिनिटाच्यात हे सुटलं पाहिजे. सिद्धार्थ, लता आणि विवेक यांनी एका व्यवसायात 13 6 5 या गुणोत्तरात गुंतवणूक केली. कोण कोण आहेत? सिद्धार्थ, लता आणि विवेक. किती किती केले? 13 6 आणि 5. त्यांनी त्यांचे भांडवल अनुक्रमे 10 महिने 1 महिना आणि 3 महिन्यांसाठी गुंतवले. तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर हे काय रे? इन्व्हेस्टमेंट आणि हा काय? टाइम. प्रॉफिट कसा डिवाइड होतो? इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम मध्ये डिवाइड होतो. करा गुणाकारांचा. 13 गुणिले 10 130, 6 गुणिले 1 6 आणि 5 गुणिले 3 15. ते किती? नफ्याचं गुणोत्तर काय त्यांचे? 130 6 आणि 15. 130 6 आणि 15 होता का? 15 सेकंदाचा प्रश्न. 15 सेकंदातच सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता हा प्रश्न, वेगळं काहीच नाही. तुला काय माहित पाहिजे होतं? नफा कसा डिवाइड होतो? इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम. फक्त इन्व्हेस्टमेंट वर पण नसतो, फक्त टाइम वर पण नसतो, दोघांचं कन्सिडरेशन करायला लागतं.
तर हा चुकलाय प्रश्न त्यांचा. ठीक आहे, बघा आता. द सम ऑफ द एज ऑफ ए अँड 3 टाइम्स द एज ऑफ बी इज 57. ए चं वय ए पकडलं आणि 3 टाइम्स एज ऑफ बी म्हणजे 3b यांची सम किती सांगितले, बेरीज किती सांगितले, 57. वेन 2 टाइम्स द एज ऑफ ए म्हणजे 2a age of A is added to 7 times the age of B is added to 7 times the age of B, the result is 99. Okay, the sum of the ages in years of A and B is, A आणि B ची बेरीज विचारली तुम्हाला. आता जर तुम्ही हे करायला गेला तर काय करतो आपण, सगळ्यात पहिल्यांदा काहीतरी कॉमन म्हणजे कोएफिशियंट सेम करतो. म्हणजे या इक्वेशनला 2a 2a करायचं, तर ह्या इक्वेशनला मी किती गुणतो, 2a. 2a न गुणलं, 2 न गुणलं तर 2a आलं, इकडे काय आलं 6b आलं, आणि इकडे काय आलं, बे 7 14, हातचा आला 1, बे 5 10 आणि 11. जमलं. आणि त्याला एलिमिनेट करायला आपण मायनस करतो. तर 2a मायनस 2a मायनस मायनस कॅन्सल. 7b वजा 6b किती येणार, 1b. आता इकडे तुम्ही बघितलं तर 99 वजा 114 हे किती येते, वजा 15. मला सांगा कुणाचं वय कधी वजा असतं का, नाही. त्यामुळं हा प्रश्न खरं तर रद्द व्हायला पाहिजे. तरी त्यांनी ते वजा घेऊन काहीतरी घोळ घातलाय कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करून, पण तसा कधीच मिनिंग तयार होणार नाही. त्यामुळे हा प्रश्न सरळ सरळ चुकीचा आहे, हा रद्द व्हायला हवा. कारण वय कधी वजामध्ये येणार नाही. तुम्ही म्हणाल हे वजा टाकून बघू, एका इक्वेशनला सॅटिस्फाय होतं, दुसऱ्या इक्वेशनला सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळं हे फ्रेम करायला चुकलेला आहे हा प्रश्न. एका पिशवीत 5 रुपयाच्या नाण्यांची 10 रुपयाच्या नाण्यांच्या संख्येपेक्षा 8 ने अधिक आहेत. मी म्हणतो 5 रुपयाची नाणी x आहेत, नाण्यांची संख्या 10 रुपयाच्या नाण्यांच्या संख्येपेक्षा 8 ने अधिक आहेत, आणि 10 रुपयाच्या नाण्यांच्या संख्येपेक्षा म्हणजे ही x वजा 8 असणार, त्याची ती अधिक आहेत. परंतु 2 रुपयाच्या नाण्यांच्या संख्येपेक्षा 20% कमी आहेत. जर पिशवीत एकूण 270 रुपये असतील तर 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती असेल, किती असेल. 20% कमी आहे म्हणजे किती, अरे 80% आहे. 2 रुपयांच्या नाण्यांपेक्षा 20% कमी आहे म्हणजे ठीक आहे. बघा आता x वजा 8 हे असं करून नॉर्मल मेथड करण्यापेक्षा ऑप्शनने जाऊ आपण. 5 रुपयाची नाणी आहेत, 10 रुपयाची नाणी आहेत आणि 2 रुपयाची नाणी आहेत, बरोबर. एकूण पिशवीतील रक्कम किती आहे, 270. आणि तुला काय विचारलंय, 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या विचारली. मग मी पहिल्यांदा 25 घेतली सरळ. मला तर इथं उत्तर दिसतंय 20, मी नाही घेत उत्तर, आपण 25 घेऊ. 5 रुपयाची 25 आहे, तर 10 रुपयाच्या नाण्यांपेक्षा ती 8 न जास्त असतील तर 10 रुपयाची नाणी किती झाली, 17. आणि 2 रुपयाच्या नाण्यांपेक्षा 20% कमी असतील म्हणजे हे 20% कमी आहे, म्हणजे हे 20% कमी आहे तर हे 80%. तर 100 म्हणजे किती, 20 5 100, 20 चौक 80, 4 न भाग जातोय का, नाही. म्हणजे पॉइंट मध्ये येऊ शकतं का, नाही. पण पहिली केस आपण काय केली, रद्द. 5 रुपयाची नाणी 18 पकडली, 18 पकडली तर ही 8 ने अधिक आहेत, तर ह्याची किती येणार, 10, बरोबर. आणि मग 2 रुपयाची नाणी ही किती येणार, 80% पाहिजे होतं. 80 गुणिले 100, 25 5 20 5 100, 20 चौक 80, 18 ला 4 ने भाग जातोय का, नाही. त्यामुळे हे पण पॉइंट मधला काय येणार नाही, दुसरा ऑप्शन गेला. तिसरा 15 पकडली मी 5 रुपयाची नाणी, तर ही किती येणार, 8 न जास्त आहेत म्हणजे ही येणार 7, आणि ही 80%. तर 15 ला 4 न भाग जातोय का, नाही. आता का 4 न, गुणिले 100 जर केला असता आपण तर 4 न भाग झाला पाहिजे होता, हे पण नाही. त्यामुळे राहिला ऑप्शन हा. तरी पण चेक करून बघू. 20, तर ही किती येणार, 20 असतील तर ही येणार 8 न जास्त आहेत तर 12. आता ही बघा 80% म्हणजे 20 आहे, तर 100% म्हणजे किती, 20 चौक 80, 20 5 100, 4 5 20, 5 5 25. 2 रुपयाची नाणी किती, 25. हे काय करतोय आपण, 2 रुपयापेक्षा 20% कमी आहेत ना, म्हणजे हे 80% पाहिजे. हे 80% तर 100% 2 रुपयाची नाणी असणार 25. बघा काढून जमणार. 20 5 100, 10 गुणिले 12 120, आणि 25 दुनी 50. किती येते रे, हे 5 आणि 2 7, आणि किती आलं 270. होता का 270, होतं. ऑप्शन नंबर 4. टफ म्हणू शकता जर तुम्हाला ह्या अशा कन्सेप्ट, माझ्या पर्सेंटेजच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट माहित नसतील तर टफ, पण ज्यांना ह्या कन्सेप्ट माहित आहेत त्यांच्यासाठी खूप इझी आहे. बघा हा एक प्रश्न आहे, हा जमलाय वाटतं त्यांना. द सम ऑफ द एजेस ऑफ ए अँड 2 टाइम्स द एज ऑफ बी इज 45. When 3 times the age of A is added to 2 times the age of B, then the result is 91. So,
द सम ऑफ द एजेस इन इयर. चला कोएफिशियंट आधी सेम आहेत, वजा करून घेऊ आपण. वजा केलं साइन चेंज झाले. ए वजा 3a वजा 2a, 2b वजा 2b कॅन्सल आणि हे पण वजा मध्ये येणार. किती येते मग 45 आणि 45 90 म्हणजे हे येणार 46 वजा मध्ये. सो वजा वजा अधिक. ए बरोबर किती आलं रे 23 दुनी 46. ए किती मिळाला माझा 23. मग मला सांगा ए 23 मिळाला, ह्या इक्वेशन मध्ये पुट करतो. 23 अधिक 2b बरोबर 45. सो 2b बरोबर 45 वजा 23. 5 3 गेले 2, 4 2 गेले 2. बी बरोबर किती आलं रे 22 भागिले 2 11. म्हणजे बी ची किंमत किती आली 11. त्यांनी काय विचारले द सम ऑफ द एजेस ऑफ ए अँड बी. तर ए 23 आहे आणि बी 11 आहे, तर सम किती झाली त्यांची 34. हा कसा व्यवस्थित सॉल्व्ह झाला प्रश्न, तसा मागचा सॉल्व्ह होणार नव्हता, त्यामुळे तो रद्द व्हायला पाहिजे. ते फ्रेम करताना तो प्रश्न चुकलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण बीएमसी इन्स्पेक्टर शिफ्ट 3 चा 3च पेपर झाले होते, ते सगळे बघितलेत. ही आपली PYQ ची बॅच आहे सरळ सेवेची. 2025 साली जेवढ्या पण एक्झाम होणार आहेत त्या सगळ्या एक्झाम साठी उपयोगी आहे. आतापर्यंत झालेल्या सगळ्या PYQ प्रश्नांचं आपण ह्याच्यामध्ये डिस्कशन घेणार आहोत किंवा घेतलेलं आहे बऱ्यापैकी पेपरचं. जे जे तुम्ही मला अजून मुलं पाठवतील, तुम्ही पाठवाल हे व्हिडिओ बघितल्यानंतर, त्या सगळ्या पेपरचं आपण डिस्कशन ह्या बॅच मध्ये घेणार आहे. तुम्हाला ही एकदाच बॅच घ्यायची आहे, वर्षभराची व्हॅलिडिटी आहे. पुढच्या वर्षी जेवढे काय पडतील एक्झाम्स असतील आणि जेवढे पण एक्झाम होतील ते आता जानेवारीत कुठली झाली तर त्याचं पण आपण ह्या बॅच मध्ये कंडक्ट करणार आहोत. सो एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा आणि करंट एक्झाम या सेक्शन मध्ये सरळ सेवा PYQ बॅच तुम्हाला मिळेल, ती नक्की तुम्ही जॉईन करायचे, तुम्हाला फायदा होईल त्याचा. आणि हा नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला तुमचे डाऊट्स विचारू शकता, बॅच विषयीचे, गणित बुद्धिमत्ता विषयीचे, किंवा अजूनही तुम्हाला काय डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवर मला विचारू शकता. सध्या तरी हे लेक्चर तुम्ही तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन लेक्चर लगेच तुमच्या नोटिफिकेशनवर येतील. धन्यवाद.